हॅलो फ्रेंड्स, आज आपण सिंपल पेंडुलम या टॉपिकचे दोन न्यूमरिकल्स बघणार आहोत. हे 5.1 5.10 हे एक न्यूमरिकल आहे आणि हे 5.11 असे दोन न्यूमरिकल्स आपण आज बघूया. न्यूमरिकल्स बघण्या अगोदर आपण जे फॉर्म्युलीज याच्यातले बघितले ते थोडेसे समराईज करूयात. तुम्ही सगळ्यांनी हे सगळे फॉर्म्युलीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर हे दोन न्यूमरिकल्स तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्यायचे. पहिला फॉर्म्युला आपण बघितला होता तो सिंपल पेंडुलममध्ये पिरियडचा T = 2π√L/G. दुसरा फॉर्म्युला बघितला आपण फ्रिक्वेन्सीचा, फ्रिक्वेन्सी N = रेसिप्रोकल ऑफ पिरियड, पिरियडचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे N = 1/2π√G/L असा फॉर्म्युला येणार फ्रिक्वेन्सीचा. याच्यानंतर आपण चार लॉज बघितले आपण सिंपल पेंडुलमचे ह्या फॉर्म्युल्यावर बघितले आपण. ते कसे आहेत लॉज पहा. पहिला लॉ T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L. त्याच्यावर एक फॉर्म्युला मिळतो आपल्याला. समजा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लेंथ आहेत L1 L2 आणि त्यामुळे दोन पिरियड T1 आणि T2 होणार. कारण लेंथ चेंज झाली की पिरियड चेंज होणार हे आपल्याला माहिती आहे या रिलेशनप्रमाणे. त्यामुळे आपण हे समजा पहिली लेंथ आणि हे पहिला पिरियड आणि नंतरचा पिरियड T2 आणि नंतरची लेंथ L2 यांचा रेशो जर घेतला तर आपल्याला काय मिळेल पहा. T1/T2 = L1/L2 √. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला ॲडिशनल फर्स्ट लॉ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे लॉ ऑफ लेंथचा जो फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ लेंथ त्याच्यावरून हा फॉर्म्युला मिळतो रेशोचा. हे नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा लॉ जो आहे T प्रोपोर्शनल टू 1/√G म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथे सुद्धा आपण दोन Gच्या व्हॅल्यू घेऊयात आणि दोन Tच्या व्हॅल्यूज घेऊयात. म्हणजे याप्रमाणे T2 प्रोपोर्शनल टू 1/√G2. तर ह्याचा रेशो घेतल्यावर काय येणार T1/T2 उलटं होणार इथं आता G2/G1 √. ह्या प्रकारे हे झाले सगळे फॉर्म्युलीज आपल्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम याच्यावरचे. त्याच्यानंतर आपण सेकंड्स पेंडुलमचा अभ्यास केला आणि तो सेकंड्स पेंडुलम म्हणजे ज्याचा पिरियड 2 सेकंद असतो. फॉर सेकंड्स पेंडुलम असं आपण इथं लिहू शकतो. फॉर सेकंड्स पेंडुलम. याच्यानंतर तिथं आपण लेंथ त्या सेकंड्स पेंडुलमची काढली आणि ती L = G/π² अशी आली आहे. π² व्हॅल्यू जी असते ती कॉन्स्टंट असते व्हॅल्यू. तुम्ही तुमच्या लॉग टेबलमध्ये त्या π² व्हॅल्यू बघू शकता. तर ती π² व्हॅल्यू जी आहे ती 9.87 अशी कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला दिसेल. आणि Gची व्हॅल्यू ठिकाण बदलले तसं Gची व्हॅल्यू बदलेल. त्यामुळे ती लेंथ जी आहे सेकंड्स पेंडुलमची ती Gवर अवलंबून आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पण सरासरी Gची व्हॅल्यू आपण घेतो 9.8 मीटर/सेकंद. या प्रकारे ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत. हे फिक्स व्हॅल्यूज आहेत, हे तुम्ही नोट करून घेऊ शकता. आपण आता न्यूमरिकलला सुरुवात करूया. न्यूमरिकल नंबर 5.10 काय काय दिलं आहे आपण सुरुवातीला बघूया. The period of oscillation of a simple pendulum increases by 10% when its length is increased by 21 centimeter. एक सिंपल पेंडुलम आहे की ज्याची लेंथ 21 सेंटीमीटरने वाढली. आता लेंथ वाढली की पिरियड पण वाढणार हे नक्की आहे. तर त्यांनी सांगितलं पिरियड किती वाढला आहे 21%. म्हणजे आपल्याला आधीची जी लेंथ आहे ती माहीत नाही आपल्याला. ती लेंथ L1 म्हणूया ओरिजिनल लेंथ आणि नंतरची लेंथ जी आहे ती 21 सेंटीमीटरनी वाढली आहे म्हणजे L1 + 21 सेंटीमीटर असं आपण हे नंतरची लेंथ घेऊया. तर लेंथ अशी वाढल्यामुळं पिरियड 10% वाढला आहे. मग आधीचा पिरियड आपण घेऊया T1 100. कुठलीही व्हॅल्यू जेव्हा पर्सेंटेजमध्ये दिलेली असते तेव्हा ओरिजिनल व्हॅल्यू आपण 100 घेतो. मग ओरिजिनल पिरियड 100 आणि नंतरचा पिरियड जो आहे तो वाढलेला आहे 10नी वाढला आहे म्हणजे 110. अशा प्रकारे हे गिवन व्हॅल्यूज झाल्या पहा. आणि आपल्याला काय विचारलं इथं बघूया आपण. फाइंड इट्स इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड. इनिशियल लेंथ आणि इनिशियल पिरियड या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलं आहे. म्हणजे काय इनिशियल लेंथ L1 म्हणूया आणि इनिशियल पिरियड T1 ह्या दोन किमती या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या आहेत. आस्क्ड असं आपण लिहू शकतो. मग आपण आता सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा L1 कसं काढायचं आपण बघूया. L1 T
1 अपॉन T2 इज इक्वल्स टू L1 अपॉन L2 हा फॉर्म्युला आत्ताच आपल्याला बघितला आपण. तर इथं आपण किमती सबस्टिट्यूट करूया आणि L1ची किंमत बघा कशी काढायची. T1 ओरिजिनल 100, नंतरचा T2 110, L1 काढायचं आहे आपल्याला, L2 L1 प्लस 21 अशा प्रकारे हे स्क्वेअर रूटमध्ये. हे झिरो कॅन्सल होणार, म्हणजे 10 भागिले 11 10 अपॉन 11 असं लेफ्ट साईडला येतं पहा. राईट साईडला स्क्वेअर रूट आहे ते आपल्याला नको आहे, मग आपण दोन्ही बाजू काय करूया, स्क्वेअरिंग करूया. 10चा स्क्वेअर किती येतो 100, 11चा 121 म्हणजे काय येणार पहा 100 अपॉन 121 इज इक्वल टू L1 अपॉन L1 प्लस 21. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 121 L1 इज इक्वल टू, इकडे आता क्रॉस मल्टिप्लाय 100 L1 प्लस 21. 100 L1 लेफ्ट साईडला ट्रान्सफर करूया. 121 L1 मायनस 100 L1 इज इक्वल्स टू 2100 असं येईल पहा. 21,000 21 इंटू 100 21,000 म्हणजे इज इक्वल्स टू 2100 असं येणार. 121 L1 मधून 100 L1 गेले, किती राहिले 21 L1 राहिले इज इक्वल्स टू 2100. देअरफॉर L1 इज इक्वल्स टू 2100 अपॉन 21 म्हणजे काय येणार 100 म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 1 मीटर. अशा प्रकारे लेंथचं आन्सर मिळालं. हे पहा इथं लेंथचं आन्सर इथं मीटरमध्ये डायरेक्टली इथं ज्यांनी कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे पहा. L1 इज इक्वल्स टू 1 मीटर म्हणजे एक आन्सर झालं, लेंथ झालं. आता पिरियड बघूया आपण. पिरियड कसा काढायचा. पिरियडसाठी आपण काय करूया, तो जो फॉर्म्युला आहे टीचा तो आपण घेऊया. T1 पहिला फॉर्म्युला इज इक्वल्स टू 2π अंडर रूट L1 अपॉन G. L1ची किंमत आत्ता जस्ट आपण काढली आहे ती घेऊया आपण 2π म्हणजे किती येणार आहे 3.142ला 2नी गुणायचं म्हणजे 6.284. पायची किंमत आपल्याला माहिती आहे 3.142 2नी गुणल्यानंतर एवढं येतं इंटू L1 किती 1 आणि G 9.8 अंडर रूट. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला सोडवावं लागेल आणि त्याचा आन्सर याप्रमाणे आपण काढूया. हे पहा 6.284 डिवायडेड बाय अंडर रूट 9.8. ह्याचं लॉगनी कॅल्क्युलेशन आपण आता करूया. मी मुद्दाम तुम्हाला हे लॉगचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो, तुम्हाला म्हणजे लक्षात येईल कसं करायचं ते. 6.284 याचा लॉग बघायचा. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक येतं 0. 62चा लॉग 84मध्ये बघायचा. त्याचा आन्सर येतं तुम्ही लॉग टेबलमध्ये बघा 7983. त्याच्यानंतर रूट 9.8 आहे, मग रूट 9.8चा लॉग कसा बघायचा पहा. अंडर रूट 9.8. 98चा लॉग बघायचा 0मध्ये आणि ह्याचं कॅरेक्टरिस्टिक येणार 9.8चं 0 पॉईंट. 98चा लॉग 9912. याला 2नी भागायचं. का 2नी भागायचं, कारण स्क्वेअर रूट आहे म्हणून. किती आलं हे 2नी भागल्यानंतर 0.4956 म्हणजे रूट 9.8चा लॉग आलेला आहे 0.4956. मग आता इथं आपण काय करूया डायरेक्टली 0.4956 हे आपण इथं घेऊया. हे पहा रूट 9.8चा लॉग इथे लिहितो मी 0.4956 यांची वजाबाकी करायची आहे, कारण भागाकार आहे रेशो आहे म्हणून. त्याचं उत्तर येतं 0.3027. याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग आपल्याला मिळेल 30चा अँटीलॉग 2मध्ये बघायचा आणि 7चा मीन डिफरन्स त्याच्यात ॲड करायचा 2007 असा अँटीलॉग येईल. डेसिमल पॉईंट आता कुठे द्यायचा, इथं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे त्यामुळं जस्ट आफ्टर 1 डिजिट म्हणजे इथे येणार 2.007 म्हणजे पिरियडची व्हॅल्यू मिळाली 2.007. हे पहा इथं तुम्ही बघू शकता या सॉल्व्ड न्यूमेरिकल्सच्या इथं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे 2.006. नियरली सेम असं म्हणायला हरकत नाही. 2.006 आणि 2.007 दोन्ही जवळपास सेम आहे. हा फरक कशामुळे पडला असणार आहे, इथं पायची व्हॅल्यू जी आहे
त्यांनी 3.14 घेऊन केला असावं आणि आपण 3.142 घेऊन केलेला असल्यामुळं पायची व्हॅल्यू, त्यामुळं हा फरक नक्की इथं पडलेला आहे. नो प्रॉब्लेम, चालतं, तेवढा डिफरन्स चालतो. दुसरं न्यूमरिकल आहे पहा, वाचूया आपण. इन समर a pendulum clock is regulated as a seconds pendulum and it keeps correct time. याचा अर्थ काय की एक पेंडुलम क्लॉक आहे, म्हणजे पेंडुलमवर चालणारा एक घड्याळ आहे आणि त्यातला जो पेंडुलम आहे तो सेकंड्स पेंडुलम आहे आणि त्याचा टाईम एकदम करेक्ट ते घड्याळ देतं समरमध्ये. म्हणजे पेंडुलमवरचं घड्याळ आहे, सेकंड्स पेंडुलमचा त्याच्यात अरेंजमेंट केली आहे आणि ते घड्याळ व्यवस्थित चालतं. पुढं काय लिहिलं पहा. ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. थंडीमध्ये, विंटर सीझनमध्ये थंडीमुळं त्या पेंडुलमची लेंथ 1% कमी होते. आपल्याला माहिती आहे आता लेंथ कमी झाली की पिरियड कमी होणार आणि त्यामुळं ते घड्याळ मागे तरी पडणार किंवा पुढे तरी जाणार, असं काहीतरी नक्की होणार. तर पुढं काय विचारलं आहे, हाऊ मच विल द क्लॉक गेन ऑर लूज इन वन डे. गेन म्हणजे पुढे जाणे, लूज म्हणजे मागे पडणे. मग ते घड्याळ एका दिवसात किती मागे पडेल किंवा किती पुढे जाईल, असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, जीची किंमत दिली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपण कसं सोडवायचं पहा. मला वाटतं न्यूमरिकल तर तुम्हाला कळालेलं आहे. परत एकदा न्यूमरिकल काय आहे हे सांगतो. एक पेंडुलमवरचं घड्याळ आहे, सेकंड्स पेंडुलमवर चालतं आणि ते घड्याळ व्यवस्थित टाईम देतं, करेक्ट टाईम देतं. परंतु विंटरमध्ये थंडीमुळं लेंथ कमी झाली, त्या पेंडुलमची 1% लेंथ कमी झाली. तर प्रश्न विचारला आहे, एका दिवसात ते घड्याळ किती मागे पडेल किंवा किती पुढे जाईल. तर याचं उत्तर आपण शोधण्यासाठी आपल्याला एक पहिल्यांदा काय माहिती पाहिजे की एका दिवसात ऑसिलेशन्स किती होतात हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ते घड्याळ जे आहे ते व्यवस्थित टाईम देतं आणि त्याचा पिरियड आहे 2 सेकंद. म्हणजे 2 सेकंद हा पिरियड आहे समरमध्ये. समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात, TS म्हणूया आपण, 2 सेकंद, यस फॉर समर. मग एका दिवसात त्याचे ऑसिलेशन्स किती होतात हे कसं काढणार. 2 सेकंदाला एक ऑसिलेशन होतं हे माहिती आहे आपल्याला. मग एका दिवसात किती ऑसिलेशन्स होतात हे काढायचं. आता एक दिवस 24 तासांचा असतो हे आपल्याला माहिती आहे. मग 24 तास म्हणजे त्याला तास आहे, हे तासाचं सेकंदामध्ये करूया आपण. 24 × 60 × 60, याचं उत्तर येतं 86400 सेकंद. म्हणजे 24 तास जे आपण एका दिवसाचे असतात ते सेकंदामध्ये कन्व्हर्ट करून आपण काढलं, उत्तर आलं 86,400 सेकंद. वन डे, इन वन डे 86,400 सेकंड्स आर द्या. मग आता 2 सेकंदाला एक ऑसिलेशन आहे पहा. फॉर 2 सेकंद 1 ऑसिलेशन इज देअर. आता एका दिवसात किती सेकंद आहेत, 86,400 सेकंद. तर मग एका दिवसात म्हणजे एवढ्या सेकंदाला किती ऑसिलेशन्स, तिरकस गुणाकार करायचा, 86,400 × 1 / 2. तर उत्तर आलं 43,200 ऑसिलेशन्स. म्हणजे एका दिवसात किती ऑसिलेशन्स होतात, 43,200 ऑसिलेशन्स. हे आपल्याला या ठिकाणी कळलं. आता ते घड्याळ जे आहे ते घड्याळ बरोबर टाईम देतं आणि आपल्याला त्यावेळेस एका दिवसात 43,200 ऑसिलेशन्स होतात हे कळलं. या इथं सुरुवातीची स्टेप लिहिलेली बघूया आपण. इन समर द पिरियड इज 2 सेकंड अँड द क्लॉक कीप्स करेक्ट टाईम. इन वन डे 86,400 सेकंड्स आर देअर, सो द क्लॉक पेंडुलम परफॉर्म्स 43,200 ऑसिलेशन्स. म्हणजे आपण आत्ता काढलं त्याप्रमाणे. आता एवढं कळलं की एका दिवसामध्ये 43,200 ऑसिलेशन्स होतात. मग घड्याळाची लेंथ जी आहे ती 1% कमी झाली आहे. मग त्यावेळेस तो पिरियड पण कमी होणार. मग तो पिरियड किती होतो ते काढूया आपण. कसा काढायचा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काढूया. 1% लेंथ कमी झाली आहे म्हणजे आधीची जी लेंथ आहे ती आपण घेऊयात L1 किती घ्यायची, 100. पर्सेंटेजमध्ये अशी जेव्हा कुठलीही व्हॅल्यू दिलेली असते तेव्हा ओरिजिनल व्हॅल्यू किती घेतो आपण, 100. आणि नंतरची लेंथ L2 1% कमी म्हणजे किती, एक कमी करायचं, 99. आधीचा जो पिरियड आहे तो किती आहे, 2 सेकंद समरमधला. हां, आता इथे एक बदल आपण करूया.
L1 असं लिहिले आपण, त्याला LS म्हणूया, S फॉर समर. समरमधली लेंथ 100 आणि नंतरची लेंथ विंटरमधली 99, 1% कमी झाली. त्यावेळेस TS 2 सेकंद, म्हणजे समरमधला पिरियड 2 सेकंद. आणि विंटरमध्ये पिरियड कमी होणार आहे, 1% लेंथ कमी झाल्यामुळं तो काढायचा आपल्याला. मग आता मागचा जो फॉर्म्युला आपण फर्स्ट लॉवरून काढलेला, त्याचा कसा उपयोग करायचा पहा. TW म्हणजे लेंथ इन पिरियड इन विंटर डिवायडेड बाय पिरियड इन समर. मग रेशो कसा येईल लेंथचा बघा, LW अपॉन LS म्हणजे लेंथ इन विंटर डिवायडेड बाय लेंथ इन समर. हे सोडवायचं आहे आपल्याला. कसं सोडवायचं पहा. TW काढायचं आहे, TS माहिती आहे आपल्याला 2 सेकंद. LW आत्ता आपण लिहून घेतलं होतं, LW म्हणजे लेंथ इन विंटर 99 आणि लेंथ इन समर 100. हे पहा असं येतं. 99 अपॉन 100 असं जर आपण केलं तर किती येईल उत्तर. TW अपॉन 2 इज इक्वल्स टू 99 अपॉन 100 म्हणजे 0.99 असं येणार पहा अंडर रूटमध्ये. आणि मग TW इज इक्वल्स टू 2 इंटू 0.99. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जर तुम्ही जर केलात, आता मगाशी मी कॅल्क्युलेशन हे करून दाखवलं कसं करायचं, हे लक्षात आलं असेल तुमच्या. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक ह्याचं लॉग बघायचा, त्याला दोन्ही भागून ते टोटल लॉग ठेवायचा, ह्याचा लॉग बघायचा, दोघांच्या लॉगची बेरीज करायची आणि उत्तर येतं तुम्हाला या ठिकाणी 1.99 सेकंद. म्हणजे पिरियड काय झाला, कमी झाला. हे पहा आता इथं आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघा, TW म्हणजे लेंथ इन विंटर 1.99 सेकंद अशी त्यांनी व्हॅल्यू ती काढली आहे पहा. आता त्याच्या पुढं काय केलं पहा. विथ दिस पिरियड द पेंडुलम विल नाव परफॉर्म. आधी किती ऑसिलेशन्स होत होते, 43,200. मग आपण मगाशी कसं केलं त्याप्रमाणे परत एकदा आता ऑसिलेशन्स किती होतात बघूया. आता घड्याळाची जी पिरियड जो आहे तो 1.99 झालेला आहे. 1.99 सेकंदाला एक ऑसिलेशन. आणि दिवसभरात किती सेकंद असतात, 86,400 ऑसिलेशन्स असतात, बरोबर. 86,400 सेकंद असतात. तर एवढ्या सेकंदाला किती ऑसिलेशन, 86400 अपॉन 1.99. हा भागाकार जर केला तर याचं उत्तर येतं, आपण या ठिकाणी आहे पहा, ते उत्तर डायरेक्टली मी सांगतो तुम्हाला, 43,417 एवढं उत्तर येतं. 43,417. म्हणजे आधी ऑसिलेशन्स किती होते बघा, 43,200. आता किती झाले, 43,417. म्हणजे वाढले, म्हणजे घड्याळ टाईम पुढे जाणार, ऑसिलेशन्सची संख्या वाढली. द क्लॉक विल गेन द टाईम. आता क्लॉक गेन टाईम हे आपल्याला कळलं का, तर ऑसिलेशनची संख्या एका दिवसात वाढली आहे. किती ऑसिलेशन्स वाढले एका दिवसात, आपण वजाबाकी करून काढू शकतो. या पहा इथे केलं पहा, 43,417 मायनस 43,200, 217 ऑसिलेशन्स पर डे एवढे वाढलेत पहा. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स गेनड आर 217 पर डे. मग आता आपल्याला फक्त आता काय करावं लागेल, एका ऑसिलेशनला 2 सेकंद म्हणतो ना आपण, मग 2 नी गुणावं लागेल. 217 गुणिले 2 434 सेकंद झालं पहा. द क्लॉक विल गेन 434 सेकंद इन 1 डे. एवढं जरी तुम्ही उत्तर लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतात. परंतु 434 सेकंदाचं तुम्ही मिनिट आणि सेकंदमध्ये नाही केलं कन्वर्ट तरी चालतं. आणि जर केलं तर किती येईल, 7 मिनिट 14 सेकंद एवढं उत्तर येईल पहा. ओके, हे झाले 2 न्यूमेरिकल्स. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. आपण पुढचा व्हिडिओ उद्या बघूया.